नमस्कार. आज आपण 4 किलो गव्हापासून कुरडई बनवणार आहोत. तर खूप छान अशी कुरडई तयार होती आणि फुलतेसुद्धा खूप छान. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 4 किलो गहू घेतलेले आहेत. घरच्या शेतातीलच गहू आहेत. गव्हामध्ये भरपूर पाणी टाकून गहू स्वच्छ धुवून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता गहू धुवून झालेले आहेत. आता यामधलं पाणी काढून घेऊ. पाणी काढल्यानंतर यामध्ये आपल्याला परत एकदा पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर 2 ते 3 तास आपल्याला हे गहू असेच ठेवायचे आहेत. 2 ते 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता गहू आपले चांगले निवळलेले आहेत. पाण्याचा कलरसुद्धा इथं बदललेला आहे, पाहू शकता. आता यामधले गहू काढून आपण डब्यामध्ये भरून घेणार आहोत. तर आपल्याला हे पाणी वेगळं करायचं आहे, गव्हामध्ये टाकायचं नाही. तर गहू डब्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला दुसरं पाणी गव्हामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून 4 दिवस आपल्याला हे गहू भिजवून घ्यायचे आहेत. रोज संध्याकाळी यामधलं पाणीसुद्धा आपल्याला बदलायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता 4थ्या दिवशी गहू मी पाण्यामधून काढलेले आहेत, स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेले आहेत. तर खूप छान असे आपले गहू भिजलेले आहेत, पाहू शकता. तर आता हे गहू आपण बारीक करून घेऊ. त्यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये गहू टाकून थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून झालं की मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्त वेळ मिक्सर फिरवायचं नाही आणि जास्त बारीक पण करायचं नाही. इथं मी एक टोपलं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि बारीक केलेले गहू यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धे गहू बारीक करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे त्यामधला कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे माझी मुलगीसुद्धा मला मदत करत आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे मी यामधला सगळा कोंडा काढून घेतलेला आहे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथे तुम्ही पाहू शकता कोंडा काढून झालेला आहे. आता मी इथे एक पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि टिपीला कपडा बांधून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चिक गाळून घ्यायचा आहे. चाळणीमध्ये आणि कपड्यामध्ये सुद्धा हा चिक गाळून निघतो. तर अशा प्रकारे हाताने आपल्याला कपड्यावरचा चिक गाळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चिक गाळून झालेला आहे. चाळणीमध्ये राहिलेला कोंडासुद्धा आपल्याला दाबून पिळून घ्यायचा आहे आणि हा जो कोंडा आहे तो आपल्याला एकदा पुन्हा पाण्यामध्ये टाकून पिळून घ्यायचा आहे. कोंडा आपल्याला एकदाच पाण्यामध्ये टाकून पिळून घ्यायचा आहे, कारण यामध्ये जास्त काही निघत नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता थोडासा यामध्ये आपला चिक निघणार आहे. तर पिळून घेऊ. पिळून झालं की परत हा चिक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चिक मी गाळून घेतलेला आहे. तर टिपेमध्ये मी चिक गाळून घेतलेला आहे. तर टिपेला झाकण लावून संध्याकाळी यामधलं मी पाणी काढून डव्यामध्ये चिक टाकलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता डव्यामध्ये मी चिक टाकला होता संध्याकाळी आणि त्यामध्ये मी दुसरं पाणीसुद्धा टाकलं होतं. तर आता हे चिकामधलं पाणी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घेऊ. पाणी काढून झालं की तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला पांढरा शुभ्र असा चिक तयार झालेला आहे. सगळं पाणी मी चिकामधलं काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला चिक तयार झालेला आहे, घट्टसुद्धा आहे. तर चिक मी फोडून घेतलेला आहे, कारण चिक डब्याला बुडाशी बसतो. तर मी फोडून घेतलेला आहे ना. हा चिक आपल्याला एका पातेल्याने मोजूनसुद्धा घ्यायचा आहे. मोजून चिक घेतला की आपल्याला पाणी उकळण्यासाठी याच पातेल्याने पाणी ठेवायचं आहे. तर एक पातेले आपला चिक आहे, त्यासाठी मी इथे 1.5 पातेलं पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि अर्धा लिटर मी पाणी वरसुद्धा ठेवलेलं आहे. तर ते पाणी मी काढून घेतलेलं आहे. 4 किलो गव्हासाठी मी इथे 1.5 किलो मीठ टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर चिक टाकून आपल्याला अशा प्रकारे चिक हाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला चिक तयार होत आहे. जवळूनसुद्धा पाहू शकता. तर आपल्याला चिकामध्ये गाठी तयार होऊन द्यायच्या नाहीत. तर अशा प्रकारे सारखं आपल्याला ढवळायचं आहे आणि जे अर्धा लिटर पाणी मी बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे, कारण चिक मी जास्त घट्ट पण करणार नाही आणि पातळ पण नाही, मध्यमच आपल्याला चिक ठेवायचा आहे. चिकावर झाकण ठेवून 25 ते 30 मिनटं चिक शिजवून घेऊ. तर इथे मी आलेली आहे गच्चीवर. तर गच्चीवर आल्यानंतर मी अशा प्रकारे छोट्या छोट्या कुरड्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. मी जास्त मोठ्याल्या पण बनवलेल्या नाहीत, कारण मला अशा छोट्या छोट्या कुरडया आवडतात.
तर थोड्याशा सुकल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला कुरडया दाखवते. खूप छान अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार झालेल्या आहेत, पाहू शकता. आणि वाळल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहेत. तर 2 दिवस ह्या कुरडया आपल्याला उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत. 2 दिवस उन्हामध्ये वाळल्याच्यानंतर मी ते टोपल्यामध्ये कुरडया भरून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता 4 किलोच्या एवढ्या कुरडया माझ्या तयार झालेल्या आहेत. तर खूप छान अशा कुरडया तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी जास्त जाड पण बनवलेल्या नाहीत. तर ह्या कुरडया मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे, कारण खूप छान अशा तयार होतात. तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं. तर तेलसुद्धा आपलं छान असं तापलेलं आहे. कुरडई टाकून तळून घेऊ. तर खूप छान अशी आपली कुरडई फुललेली आहे, तुम्ही पाहू शकता. पांढरी शुभ्रसुद्धा झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.